मोदी वोट चोरी करून पंतप्रधान झालेत का आणि यात इलेक्शन कमिशनचा हात असू शकतो का? तर 7 ऑगस्टला राहुल गांधींनी डुप्लिकेट मतदार, फेक पत्ते, एकाच घरात 80 लोकांचे मतदान, फोटोज आणि फॉर्म 6चा गैरवापर केल्याचा आरोप बीजेपीवर लावला आणि याच्यात स्वतः इलेक्शन कमिशनचा हात असल्याचा सुद्धा मोठा आरोप राहुल गांधींनी लावला. आता हे खरं आहे का की बिहारचे इलेक्शन जिंकण्यासाठी राहुल गांधींनी हे नेरेटिव्ह सेट केलंय? तर गेल्या 15 दिवसातल्या घडामोडी पाहता व वेगवेगळ्या इंडिपेंडंट मीडिया हाऊसेसनी केलेला रिसर्च पाहता असं लक्षात येतं की इलेक्शन कमिशनमध्ये थोडीफार नाही, खूप मोठी गडबड आहे. कारण एकाच पत्त्यावर 80 लोकांचे मतदान कार्ड जनरेट होत आहे, एका व्यक्तीचे 4 मतदान कार्ड निघत आहेत आणि मतदानाच्या दिवशीचे CCTV फुटेज मागितले तर तुमच्या आई बहिणींचे फुटेज असं आम्ही कोणाला देऊ शकत नाही आणि तुम्हाला दिलं तर आवडेल का असं छपरी उत्तर इलेक्शन कमिशनने दिलंय. आणि जर व्हिडिओज द्यायची नव्हती मग रेकॉर्डिंग केली कशाला? आणि हेच निवडणुकीच्या वेळी इलेक्शन कमिशन याच आई बहिणींचे व्हिडिओ टीव्हीवर दाखवून मतदान करा म्हणून म्हणत असतंय आणि त्या महिलांनी फक्त मतदानच केलंय ना त्या व्हिडिओमध्ये की दुसरं काही केलं योग्य न वाटायला. आणि याच इलेक्शन कमिशन बाबत 2023 मध्ये कायदा झाला होता की जो इलेक्शन कमिशन मध्ये अधिकारी आहे मग तो रिटायर्ड झालेला असो नाही तर सर्व्हिस देत असो त्याच्यावर क्रिमिनल किंवा सिव्हिल सुद्धा गुन्हा दाखल होणार नाही. म्हणजे इलेक्शन कमिशन जर खरंच इंडिपेंडेंटली काम करत असेल, पारदर्शक असेल, न्यूट्रल असेल तर अशा कायद्यांची काय गरज आहे? आणि राहुल गांधींनी आरोप केल्यानंतर तुम्ही म्हणता की लेखी अर्ज द्या, शपथपत्र द्या तरच आम्ही चौकशी करू. आणि मग तिकडे अनुराग ठाकूर जे बीजेपीचे नेते आहेत त्यांनी पण 4-5 मतदारसंघाचा डेटा काढला आणि काँग्रेसला कसं फेक मतदान पडलं हे दाखवलं. त्यांना तुम्ही लेखी अर्ज मागितलं का? त्यांना शपथपत्र मागितलं का? आणि तुमच्या या कारनाम्यामुळं जनतेचा तुमच्यावरचा विश्वास उडत चाललाय. आणि दुसरीकडे जे राहुल गांधींनी आरोप केलेत ते सगळेच खरेत असं नाहीये. कारण तुम्हाला माहिती आहे की कोणी इंटेन्शनली असे 2-2 कार्ड बनवत नाहीये. जसं की एखादी महिला आहे, लग्नाआधी तिचं एखादं मतदान कार्ड असेल आणि लग्नानंतर ती ॲड्रेस बदलायच्या ऐवजी दुसराच मतदान कार्ड त्यांचं जनरेट होतं वेगळ्या इपिक नंबरचं. आणि अशा बऱ्याच कारणामुळे डबल मतदान कार्ड तयार होतं. आणि याचं एक उदाहरण म्हणजे माझा एक जवळचा मित्र आहे जो की 18 वर्षाचा झाल्यानंतर त्याने गावातल्या BLO म्हणजे बूथ लेवल ऑफिसर यांच्याकडे अर्ज केला. आता ते BLO शिक्षकच असतात गावातले, त्यांच्याकडे ऑफलाईन अर्ज केला. पण मतदान जवळ आलं पण तरी त्याचं कार्ड आलं नव्हतं म्हणून त्यांनी ऑनलाईन पण अर्ज केला फॉर्म 6 मधून. आता मतदानाच्या वेळी काय झालं की त्याला 2 मतदान कार्ड घरपोच मिळाले. आता त्याला कोणत्या एखाद्या पक्षाने सांगितलं होतं किंवा त्यांनी हे ठरवून केलं असं नाहीये, ते झालं कारण इलेक्शन कमिशनमध्ये ही एक त्रुटी आहे. त्यामुळे मला या सगळ्या वादात हेच वाटतं की राहुल गांधींनी जे आरोप केले त्याची चौकशी इलेक्शन कमिशनने केली पाहिजे. लेखी अर्ज किंवा शपथपत्राची काय गरज आहे? एखादा विरोधी पक्षनेता म्हणजे देशातल्या सर्वात मोठ्या गटाचा विरोधी पक्षनेता जर तुम्हाला म्हणतोय, प्रूफ देतोय तर तुम्ही चौकशी केली पाहिजे. आणि जर तुम्ही चौकशी केली नाही तर तुम्ही काहीतरी घोळ केला हे जनतेच्या मनात नक्की येईल. त्यामुळे या प्रकरणात कोणाची चूक आहे याचं उत्तर आपल्याला वेळ देऊ शकतं. त्यामुळे आपण वाट पाहूयात. आणि तुम्हाला काय वाटतं या सगळ्या प्रकरणाबद्दल हे मला कॉमेंट्समध्ये सांगा. माहिती आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. इंस्टावर पाहत असेल तर फॉलो सुद्धा नक्की करा.